नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यांच्या आतुरतेचा दिवस, ज्या गोष्टीची किंवा ज्या दिवसाची प्रत्येक स्वामी भक्त, प्रत्येक सेवेकरी आतुरतेने वाट बघत असतात, तो सण आलेला आहे आपल्या सर्वांसाठी. तो म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा अधिक मासामुळे यावर्षी थोडीशी लेट झालेली आहे, पण सगळ्यांच्या आतुरता लवकरच संपणार आहेत. प्रत्येकाला ज्या दिवसाची वाट पाहत होते, ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते, ती म्हणजे स्वामींची 21 दिवसांची सेवा जी खूप श्रद्धेने आपल्याला करायची आहे. त्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्याने, प्रत्येक स्वामी भक्ताने सज्ज व्हायचं आहे. ते म्हणजे सेवेसाठी. महाराजांची सेवा यावेळेस आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून करायची नाही, कारण गुरुपौर्णिमा एका गुरु आणि शिष्याचं नातं दर्शवणारा हा एक दिवस आहे. तर हा दिवस गुरूंसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि हा एका शिष्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. आणि असा हा दिवस 29 जुलै रोजी आलेला आहे, कारण या दिवशी काहीतरी मागण्यासाठी नाही किंवा गुरूंना गुरुदक्षिणा देण्यासाठी आपण ही सेवा करायची आहे. आपल्याला महाराजांकडून दरवेळेस कोणत्या ना कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते. कोणत्या ना गोष्टीची अपेक्षा ठेवून सेवा करत असतो. मला हे हवं आहे, ते मला हवं आहे. पण यावेळेस काही न मागता तुम्ही महाराजांची सेवा करून बघा. जे सुद्धा म्हणजे मनात देखील विचार केला नाही अशा गोष्टी देखील तुम्हाला मिळतील. इतकी सुंदर अशी ही स्वामी सेवा आहे. इतकं सुंदर स्वामींचं गुणगान आहे. यामध्ये जर आपण रमून गेलो ना, तर खूपच आपल्याला आयुष्याचं सोनं झालेलं बघायला मिळेल. तर बघा, अर्थात महाराज परीक्षा घेतात, पण त्यातून तारून नेण्याची शक्ती देखील महाराजच आपल्याला देत असतात. प्रत्येकाचे गुरु हे वेगवेगळे असणार आहेत. आपापल्या गुरूंची सेवा करण्यासाठी किंवा गुरूंना गुरुदक्षिणा देण्याची अत्यंत खूप सुंदर अशी संधी आहे, म्हणजेच गुरुपौर्णिमा. या निमित्त आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची आहे. तर चला, स्वामी सेवेला लागायचं आहे 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत अशी 21 दिवसाची सेवा करायची आहे. प्रत्येक स्वामी भक्त यासाठी सज्ज असणार आहेत. नवीन सेवेकरी असो किंवा जुना सेवेकरी असो, अत्यंत म्हणजे वाट बघत असते या दिवसाची. तो म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेची सुरुवात 9 जुलै म्हणजे सेवेला सुरुवात 9 ते 29 जुलै 21 दिवसाची आपल्याला ही सेवा करायची आहे. तुमच्या नशिबात जे नसेल ते देखील तुम्हाला मिळेल. जो तुम्ही कधी विचारही केला नसेल ते तुम्हाला मिळेल. ही सेवा आपल्याला 21 दिवस करायची आहे. भरपूर लेडीज अशा असतात की महिला अशा असतात की 9 जुलैमध्ये त्यांना पिरियड्स वगैरे येत असतात. त्यामुळे कुठं ना कुठं कामानिमित्त बाहेर जायचं असेल तर त्या 9 जुलैला सुरुवात करू शकत नाहीत किंवा त्यांची पिरियडची डेट आहे, तर त्यानंतर तुम्ही 9 नंतर करायचं. अगोदर 4-5 दिवस अगोदर सुरुवात करायची सेवेला, म्हणजे 29 जुलैपर्यंत आपले 21 दिवस पूर्ण होतील. तर बघा, परत कुठेतरी मनात धाकधूक होते. आपलंच मन खात असतं की माझ्याकडून 21 दिवस 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसांची सेवा आहे किंवा 21 दिवस झाले, आपले 21 दिवस पूर्ण होतील बरोबर. कारण असं कसं असतं ना, की प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्याकडून 21 दिवसाची सेवा झाली नाही तर मी काय करू, कसं, नको, सगळं आपल्याला म्हणजे खूप बर्डन येत असतं. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ ज्या वेळेला बघताय त्यावेळेला तुम्ही सेवेला सुरुवात करायला चालू करा. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा तुम्हाला जवळच्या केंद्रामध्ये, मठामध्ये मिळेल. तुमच्याकडे असेलच, नसेल तर तुम्ही केंद्रामधून घ्या. तर बघा, स्वामी चरित्र सारामृत जे आहे या पोथीचं महत्त्व म्हणजे हा महाराजांचा आत्मा, याच्यामध्ये महाराजांचा आत्मा बसलेला आहे असं समजा, आणि यांची आपल्याला सेवा करायची आहे. तर बघा, पारायण करायला इतका वेळ नाही आहे तर तुम्ही नामस्मरण देखील करू शकतात. आता हे 21 दिवस आपल्याला 21 पारायणं करायचे आहेत स्वामी चरित्र सारामृतचे. म्हणजे आपण रोज नित्यसेवेमध्ये 3 अध्याय वाचतोच, ती सेवा नित्यसेवेची वेगळी, पण हे म्हणजे आपल्याला एका बैठकीमध्ये 21 अध्याय आपल्याला पूर्ण करायचे आहेत. मग सकाळी 12 ते 12:30च्या या वेळेमध्ये आपल्याला महाराजांची सेवा करायची नाही. थोडक्यात सगळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. तर बघा, सगळ्यात अगोदर सुरुवात करताना तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. आणि आता तुम्ही 9 जुलैला सुरुवात जर करणार असाल तर तुम्ही तुमच्या जवळपास स्वामी महाराजांचं केंद्र असेल तिथे जायचं आहे. जाताना एक नारळ, खडी साखर, एक फूल घेऊन जायचं आहे. महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज, गुरुपौर्णिमा येत आहे, यानिमित्त गुरुदक्षिणा म्हणून फुलाची पाकळी म्हणून मी तुमच्या
सेवेला सुरुवात करत आहे. तर जी काय मी सेवा करणार आहे ती तुमचे चरणी रुजू करून घ्या आणि या सेवेमध्ये कोणतंही विघ्न येऊन देऊ नका अशी महाराजांना प्रार्थना करायची. हा संकल्प नाही आहे बरं का, ही प्रार्थना आहे. आणि महाराजांना प्रार्थना करून आल्यानंतर घरी येऊन संकल्प करायचा. संकल्पामध्ये यथाकालीन किंवा यथाशक्ती अखंड हा शब्द वापरू नका. म्हणजे काय होतं की अखंड म्हणजे कोणताही खंड न पडता केली जाणारी सेवा, आणि खंड म्हणजे कधी हे कुठूनही संकट येऊ शकते, इमर्जन्सी येऊ शकते, आपल्याला बाहेर जावं लागतं, यासाठी हा शब्द वापरायचा नाही, अखंड. तर संकल्प घेताना तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आणि यावेळेस काहीही हे न मागता महाराजांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. शुद्ध अंतकरणापासून ही सेवा करून बघा. भाव ठेवायचा, शुद्ध भाव. महाराजांना तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. तुमच्याकडे सोनं चांदी पाहिजे असं नाही आहे. तर महाराजांना तुमच्याकडून सोनं चांदी नको आहे. महाराजांना फक्त तुम्ही केलेली भोळी भाबडी जी साधी सोपी सेवा आहे, ही सेवा जर महाराजांचे चरणी तुम्ही रुजू करत असाल तर बघा, तुमचं महाराजांचं आणि तुमचं नातं या दोघांमध्ये आपली जी विचारांची भिंत आहे ती भिंत आपल्याला तोडून काढायची. जे मन आपलं भरकटतं त्या मनाची भिंत जी आहे भरकटत ते मोडून काढायचं आहे. एकदम महाराजांच्या चरणाशी आपल्याला जाऊन राहायचं आणि महाराजांपर्यंत तुम्हाला पोहोचायचंच असेल, महाराजांच्या चरणी जर रुजू व्हायचं असेल तर त्यांच्या चरणी जाऊन लीन व्हावं लागेल. त्यांच्या सेवेमध्ये तर तुम्हाला नक्कीच महाराजांची शुद्ध भावना ठेवून, त्या सेवेवरती विश्वास ठेवून, त्यांच्यावरती कोणतीही शंका न आणता मीपणा, मी केलेलं आहे, माझं आहे, माझं तसं आहे, किंवा मीपणा मिरवत फिरायचं नाही आहे. मी स्वामी सेवक आहे म्हणून मिरवायचं नाही. मीपणाचा नाश करायचा आणि इथून प्रवास जो सुरू करायचा आहे आपल्याला इथंपर्यंत करायचा आणि महाराजांचं बोट पकडून तुमचा प्रवास देखील जाणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकता. आता स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय आहेत. 1 ते 21 अध्यायामध्ये महाराजांचा प्रत्येक लीलेचा प्रसंग तुम्हाला सांगितलेला आहे. आणि या लीला जर तुम्ही पूर्ण मन लावून जर वाचल्यात किंवा हे पठण करतात तर तुम्ही महाराजांचे ते सगळ्या लीला डोळ्यासमोर इमॅजिन तयार करत गेला तर त्याहून सुंदर कोणती दुसरी सेवा नाही. तुमच्यासमोर ती सगळी सेवा प्रकट राहते, तुमच्या मनात राहते, डोक्यातसुद्धा राहते. तुम्हाला वाचण्यासाठी देखील बरं पडतं. सगळ्यात अगोदर महाराजांचा संकल्प घेतल्यानंतर स्वामीस्तवनाचं पहिल्या दिवशी स्वामीस्तवन बोलायचं विसरायचं नाही. स्वामीस्तवन बोलल्यानंतर आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी शक्य नाही तर नवीन सेवेकरी आहात तरी 1 माळ करा, काही हरकत नाही. 1 माळ केली तरी चालेल. तर तुम्हाला बघा 1 ते 21 अध्याय जे आहेत ते तुम्हाला पहिला अध्याय खूप छोटा आहे, म्हणजे पहिले अध्याय थोडे छोटे आहेत आणि ते 1 ते 21 अध्याय तुम्हाला पूर्ण पठण करायचे आहेत. आता बघा पाऊस पण भरपूर चालू झाला आहे, त्यामुळे थोडीशी पानं चिटकतात आणि लगेचच दुसरा अध्याय देखील म्हणजेच कसं होतं की पूर्ण होतो. तर छोटे अध्याय आहेत. प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडवरती हे अवलंबून आहे आणि तुमचा स्पीड कसा आहे त्यावरती तुमचा स्पीड हळू असेल तर तुम्हाला 1 तासावरती 15 ते 20 मिनटं जाऊ शकतात. 1 ते सव्वा तास लागू शकतो. आणि तुमचा जर स्पीड चांगला असेल तुम्ही समजून उमजून घेऊन व्यवस्थित पठण करत असाल किंवा तुमच्या तोंडामध्ये ते सगळे शब्द बसलेले आहेत, रुळलेले असतील तर तुम्ही नक्कीच पाऊण तासामध्ये ते 1 तासामध्ये 1 ते 21 अध्यायाचं पठण करू शकतात. स्वामी समर्थांची आपल्याला मन लावून सेवा करायची. वाचन करताना कोणतंही आपल्या मनामध्ये वाईट विचार आणायचे नाहीत. आपलं मन जे आहे ते महाराजांमध्ये एकरूप करायचं. त्यामुळे मोठ्या स्वरामध्ये वाचायचं, म्हणजे आपलाच आवाज आपल्या कानामध्ये येईल. त्या आवाजाकडे, आपल्या दुसऱ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित होणार नाही. आपलं मन कुठे भरकटत नाही. एका जागेलाच तुम्ही स्थिर राहा आणि अशा पद्धतीने आपल्याला एका जागेला बसून सेवा करायची आहे. 21 अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत स्वामी चरित्र सारामृताचे. तर काही कारणास तुमचे दिवस स्किप झाले, काही दिवस तर काही कारणास तुम्हाला बाहेर जावं लागलं तर तुम्ही एका दिवसात 2 देखील पारायण करू शकतात. पिरियड्स आले तर ते 4 दिवस तुम्हाला स्किप करायचेच आहेत. सुतक विटाळ आला तर ती सेवा स्टॉप करावी लागणार आहे. त्याच पद्धतीने बघा आता तुम्हाला 11 माळी जप करायचा. हे पारायण झाल्यानंतर तुम्ही 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी नाही आहे तर तुम्ही 5 मिनटं फक्त 1 माळ जरी केलं तरी चालेल किंवा 5 मिनटं बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा सुंदर आवाजामध्ये महाराजांचं नामस्मरण करायचं. नामस्मरणामध्ये देखील लीन होऊन जायचं आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. महाराजांनी आपल्या रक्षणासाठी आपल्याला तारक मंत्र दिलेला आहे. प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून तारून नेण्यासाठी, प्रत्येक भक्ताला तारून नेण्यासाठी हा तारक मंत्र दिलेला आहे. एखाद्या विशिष्ट वेळेस एखाद्या आजारी व्यक्ती असेल, बेडवरती असेल तर तिच्याजवळ बसून तुम्ही नामस्मरण किंवा तारक मंत्राची सेवा जर केली तर त्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये खूप चांगली सुधारणा होते. अशी सुंदर सेवा आहे. तर तुम्ही नक्कीच ही सेवा करायची. यामध्ये नियम अटी म्हटला तर तुम्हाला या सेवेमध्ये मांसाहार
वर्ज्य आहे. 21 दिवस संपूर्णपणे मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन करा, नाही केलं तरी देखील चालणार आहे. आणि आपल्या घरामध्ये शक्यतो शांतता ठेवायची. एखाद्याचा आवाज चढत असेल तर आपण शांत राहायचं. जितकं होईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा. वादविवाद करू नका, कुणाची निंदानास्ती करायची नाही. 21 दिवसांमध्ये कुणाशी भांडायचं नाही. बाहेर गेल्यानंतर देखील कधी घरामध्ये आलात तर बाहेर कोण कसं असतं आपल्याला माहिती नाही. आपल्या घरामध्ये सेवा सुरू आहे ना, तर तुम्ही घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा, आंघोळ करा, काही हरकत नाही. पाऊस चालू तसं पण आपले पाय वगैरे सगळे घाण होतात, पण आपण आंघोळ करू शकतो. घरामध्ये गोमूत्र शिपडत राहा आणि आपल्याला ही सेवा करायची आहे. त्याच पद्धतीने बघा, आपण कोणाचीही निंदा करायची नाही. कोणाच्याबद्दल राग मनात उत्पन्न करायचा नाही. कोणाचं वाईट बोलायचं नाही. परान्न वर्ज्य करायचं आहे. परान्न घ्यायचं नाही 21 दिवस, कारण परान्नामध्ये खूप दोष लागतात. जर तुम्हाला कोणाच्या घरी कार्यक्रम असेल, शेजारी वगैरे नातेवाईकांमध्ये, आपण तिथे गेलो तर तिथे बघा आपण काही बोलू शकत नाही. तर अशा वेळेस तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही त्यावेळेस अन्न घेतलं तरी देखील चालेल. गायत्री मंत्र म्हणल्यानंतर परान्नाचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत नाहीत. अशी ही सुंदर सेवा खूप सुंदर आहे. प्रत्येक अडचणीतून आपल्याला तारून नेते, वर काढते. आणि महाराजांचं बोट जर आपण पकडलं तर महाराज आपल्या हातून जरी महाराजांचं कधी बोट सुटलं तर महाराज देखील आपलं बोट कधीच सोडत नाहीत. एवढं लक्षात घ्यायचं आणि ही सेवा एकदा मनापासून करायला सुरुवात करायची. तुमच्यासाठी नाही, फक्त महाराजांसाठी ही सेवा करा. कधीतरी स्वतःसाठी काही न मागता, कधीतरी स्वतःचा स्वार्थ न दाखवता महाराजांसाठी, आपल्या गुरुसाठी काहीतरी करा आणि गुरूंच्या चरणी ही सेवा लीन करून बघा. नक्की 100% तुम्ही जो विचार देखील कधी केला नसेल असा काही प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडेल, उभा राहील आणि खूप सुंदर असा या सेवेतून तुम्हाला अनुभव मिळणार आहे. महाराज देखील कधी कधी तुम्हाला वेगळ्या रूपात येऊन दर्शन देतात. कधी फक्त संकेत ओळखण्याची शक्ती आपल्यामध्ये पाहिजे. आणि आता इथून पुढे सगळे व्हिडिओ जे आहेत ते माझे गुरुपौर्णिमेनिमित्तच येणार आहेत. तर तुमच्यापर्यंत मी गुरुपौर्णिमेची जी काही सेवा आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न करील. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.